नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दिगंबर पटाईत, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी। आज आपण या ठिकाणी जिल्हा मासिक चर्चा सत्राअंतर्गत कळमनुरी तालुक्यातील सोयाबीनच्या प्रक्षेत्रावर आलेलो आहेत। आपण या ठिकाणी पाहतोय की सोयाबीन जवळपास 3 आठवड्याचं या ठिकाणी झालेले आहे। तर अशा सोयाबीनवर आपल्याला काही रोप अवस्थेत येणाऱ्या किडी आहेत, विशेषतः खोडमाशीचा प्रादुर्भाव असेल किंवा आपण पाहतो अशा उघाडीमध्ये जेव्हा पाऊसमान कमी असतो अशा वेळी मिलीपेड, ज्याला आपण पैसा म्हणतो, वानू म्हणतो, त्या अशा किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो। आणि हीच जर उघाड अशीच जास्ती प्रमाणात राहिली तर ह्या खोडमाशीमुळे होणारं नुकसान फार मोठ्या प्रमाणात होऊ शकतं। आणि किंवा सतत ढगाळ वातावरण असेल तर अशा वेळी सुद्धा आपल्याकडे उंटअळीचाही प्रादुर्भाव अशा कोवळ्या रोपांवर मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे। तर यामध्ये व्यवस्थापन करताना आपण वानू, ज्याला पैसा म्हणतो, तो जर फार मोठ्या प्रमाणात असेल तर सर्व शेतकऱ्यांनी, म्हणजे फक्त एका शेतकऱ्यांना न करता आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गवताची ढिग करून ठेवायचे आणि त्याच्या खाली हे वानू मोठ्या प्रमाणात येऊन बसतात आणि ते मग आपण जमा करून मिठाच्या पाण्यात अथवा कीटकनाशकाच्या द्रावणाच्या पाण्यात टाकून त्यांना नष्ट करू शकतो। आणि प्रादुर्भाव शेतात जर खूप असेल तर अशा वेळी आपण दाणेदार स्वरूपातले कीटकनाशक जसं क्लोरोपायरिफॉस आहे, फिप्रोनिल आहे, यासारखं दाणेदार स्वरूपातलं कीटकनाशक आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो। दुसरी जी कीड आहे उंटअळी, त्याचा जर प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर आणि खोडमाशीचाही प्रादुर्भाव असेल तर अशा वेळी आपण प्रोफेनोफॉस 50% हे बाजारात मिळणारं जे कीटकनाशक आहे ते जवळपास 400 मिली प्रति एकर, याचंच प्रमाण आपण साधा पंप असेल तर 20 मिली, बॅटरी चलित पंप असेल तर 40 मिली आणि पॉवर पंप किंवा पेट्रोल पंप असेल तर 60 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आपण वापरू शकतो। तर त्याची फवारणी केली तर निश्चित तुम्हाला खोडमाशी आणि उंटअळीचा प्रादुर्भाव असेल तर तोही त्या ठिकाणी कमी होईल। धन्यवाद।